हे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे यार. आपण मरेपर्यंत नाही विसरू शकत हा एक्सपिरियन्स. प्रत्येक टर्नला काहीतरी नवीन आहे. पुढच्या 2 वर्षात मी इकडे परत येतोय आणि यायचं भाई. वेलकम टू सोनमर्ग. आता बघ कसं भारी वाटतंय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. काल आम्हाला राईड करता करता खूप म्हणजे 6 वाजले रात्री. आम्ही स्टे खरं तर सोनमर्गला घेणार होतो, पण रात्री खूप वाजल्यामुळे आम्ही ह्या हॉटेलला थांबलो. इथला स्टे आम्हाला परवडला. 1000 रुपये घेतले एका नाईटचे. काय बोलतोस? 10 वाजले? 10 कसे वाजतील मिनटं? 9 वाजले. सो आत्ता सोनमर्ग आमच्यापासून इथून बरोबर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाऊन भेटूया. उधर कहाँ घर है आपका? उधर कहाँ घर है आपका? आज तिथे घर आहे त्यांची. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, काल रात्री आम्हाला यायला वाजले 10, कारण आम्ही गुलमर्गवरून टाइमपास करतच निघालो थांबत, जे की आम्ही नाही करायला पाहिजे होतं. ठीक आहे, एवढ्या लांब येऊन राईड करतो म्हटल्यावर थोडंफार काय ना काहीतरी अशा चुका आपल्याकडून होणारच. सो रात्री 10 वाजता आम्ही इथे पोचलो. खरं आम्हाला स्टे घ्यायचा होता सोनमर्गमध्ये, पण म्हटलं यार हालत इकडेच खराब झालेली. 13 डिग्री टेम्परेचर होतं इथे. काल रात्री आम्ही चेक केलं आणि हालत एवढी बेकार झालेली थंडीमुळे. म्हटलं जिथे आता रूम भेटेल तिथे आपण स्टे घेऊ. आणि आमच्या पिंट्या भाईला रात्रीच्या अंधारात कसं काय दिसली रूम, कसं काय हॉटेल दिसलं काय माहीत, देवच पावला म्हणायचा. आम्हाला एवढं नक्की माहिती होतं, रात्री अपरात्री जाऊन रूमची रेट्स काय आपल्याला कमी मिळणार नाहीत. तरी पण आम्ही हिंमत केली जायची आतमध्ये. रेट्स विचारले. त्या भाईने 3500 रुपये पर नाईट सांगितले. त्याला रिक्वेस्ट केली, बोललो दादा हे बघा, म्हणजे हिंदीत बोललो आम्ही की आम्हाला उद्या सकाळी लवकर जायचं इथून, सो कमीत कमी काहीतरी बोला. तो 3च्या खाली येतच नव्हता. मग आम्ही म्हटलं भाई जातो आम्ही पुढे, कारण आमचं तर एवढा बजेट नाही अजिबात. तर तसं म्हटलं नाही, एक रूम खाली आहे पण ती खूप वरती आहे आणि साधी रूम आहे. बोला आम्हाला चालेल, वॉशरूम पण नाही आतमध्ये. बोला आम्हाला चालेल, आम्हाला फक्त राहायचं आहे, झोपायचं आहे फक्त, आम्हाला एक रात्र फक्त काढायचं आहे. सो ती रूम 1000 रुपये पर नाईट या हिशोबाने आम्हाला मिळाली. नाश्ता वगैरे आत्ता मगाशी आम्ही तिथेच केला आणि आत्ता आम्ही सोनमर्गसाठी निघालो आहे. हॉटेल मस्त होता. आता आमच्यासमोर बरेच उंच डोंगर आहेत, बरेच. तुम्ही बघू शकता इथली वस्ती कशी आहे, यांच्या घरांचा आकार. आणि ह्या लोकांना म्हणजे कमाईचं साधन या आपल्या पर्यटकांकडूनच मिळतं. दुसऱ्यांचं उत्पन्नाचं साधन असं काय जास्त नसतं इकडे. हां, सकाळी उठल्या आम्हाला बर्फाच्या डोंगराचं दर्शन झालं. दिवस चांगला जाणार. अजून आत्ता किती हाईटवर जायचं आहे मला अजिबात अंदाज नाही, आम्हाला कुणालाच अंदाज नाही. आत्ता आम्ही सोनमर्गला कुठल्या आणि किती हाईटवर असणार आहोत. बस रस्ता नेतोय तिकडे जायचं. सोनमर्ग म्हणजे आम्ही लोकल्सना विचारलं होतं सोनमर्ग कसं आहे, कारण मी यूट्यूबला पण बघितलं नव्हतं खरं तर. सोनमर्ग व्हॅली कसं आहे काय आहे, कारण आम्ही रात्री 10 वाजले, आम्हाला खूप अंधार होता इकडे. आम्हाला अजिबात सीन बघायला मिळाले नाहीत किंवा आजूबाजूला काय आहे आपल्या, फक्त थंड हवा लागत होती, बस एवढंच. आणि खुले रोड,
एवढंच आमच्या डोळ्यासमोर होतं. सकाळी उठल्यावर बघतो तर काय भाई, हे बघा हे नजारे, समोर बर्फाचे डोंगर, खिडकी उघडल्यावर बर्फाचे डोंगर. काय सीन आहे यार. म्हणजे इकडे जो येतो ना तो निराश होऊन कधीच नाही जात. हा स्टे तुम्हाला कदाचित कॉस्टली पडू शकतात तिकडे, आणि पडतातच. फक्त तुमच्यावर आहे, तुम्हाला थोडं शोधावं लागेल, थोडी माहिती घ्यावी लागेल. एकाच हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला नाही कळणार, 2-4 हॉटेल फिरून तुम्हाला बार्गेन करावं लागेल. हे बघ बघायले. अरे इथल्या पाण्याचा कलर बघ कसला आहे पिंट्या, एकदम व्हाईट. अरे दूध वाहतंय असं वाटतं. कुछ भी जबरदस्त आहे, जबरदस्त. थांबा जरा, थोडासा उजव्या साईडला जातो आणि दाखवतो. अरे भाई एक नंबर विषय, एक नंबर. बात तो सही है. हे चला पुढे, मोबाईल लाव. एवढा पांढरा शुभ्र झरा मी पहिल्यांदाच बघतोय भाई. हे वरती डोंगरातून पण झरे वाहत आहेत पिंट्या, आणि मला वाटतं हे बर्फाचे हे असणार आहेत. बर्फ मेल्ट होतोय ना, त्याचं पाणी असणार आहे. आईस कॅप माउंटन्स, बर्फ तिथे साचलाय डोंगरात पिंट्या, तो बघ. आणि तो मेल्ट झाला ना की ते पाणी खाली धबधब्याच्या स्वरूपात वाहतं. हा विषय आहे इथला. चल आल्या बर्फ तर आज आम्हाला क्लिअर समोर डोळ्यासमोर बर्फ बघायला मिळतोय डोंगरात. सही आहे रे. बाप रे काय क्लिअर पाणी आहे, जबरदस्त क्लिअर पाणी आहे, जबरदस्त. सो आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आमचा खूप बेस्ट आहे. आम्हाला कुठेच स्टेसाठी स्ट्रगल करावं लागलं नाही अजिबात. पुढे काय होईल तो अनुभव तुम्हाला शेअर करूच. पुढे काय होईल ते आम्हाला माहिती पण नाही, पण नक्कीच चांगलंच होणार. स्टे वगैरे आम्हाला मिळतील व्यवस्थित प्रॉपर, कारण इकडे हवी तशी गर्दी नाही आहे आता. टुरिस्ट दिसत आहेत पण जास्त प्रमाणात नाही आहेत. तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलात ना, इथे स्नोफॉल पण होतो, आणि ही पूर्ण जागा बर्फाने झाकलेली असते. बर्फाची चादरच असते इकडे. आत्ता हाईटवर आहोत. गाडी परत स्ट्रगल करायला लागली वर चढवण्यासाठी. या थंडीमध्ये ना फंबल पण पडतोय, शब्द उच्चार नीट येत नाही यात. हवस नाही हौस. ओके, हा बघा, हा पूर्ण डोंगर आहे ना, याचं वरचं म्हणजे ह्या डोंगराचं डोकं आहे ना पूर्ण झाकलंय बर्फाने. मला वाटतं आपण जसं जसं हाईटला जाऊ ना तसा हा प्रकार जास्त बघायला भेटणार आहे आपल्याला. जबरदस्त. वरून वाहते, वरून. मला वाटतं त्या मागच्या बर्फाळ डोंगरांचं हे पाणी असणार आहे. लेह 349, कारगिल 123. वेलकम टू सोनमर्ग. हे ब्रिज, असे ब्रिज दिसले ना की समजून जायचं आर्मी अंडरच बनलेत. हा ये उजव्या साईडला आहे. हा येस वेलकम टू सोनमर्ग आहे बघ, त्या ब्रिजने. वा भाई वा. आज पिंटे जरा लवकर निघालो ना, बरं वाटतं. ए जोजिला टनल प्रोजेक्ट भाई, जोजिला नाव भेटलं बघायला. चला या रे पटकन पाठीमागून. अरे भाई हे बघ काय, अरे पिंट्या हे बघ. अरे यार
वा मस्त. बरं झालं आपण आता या टाइमला लवकर निघालो. पिंट्या आता आपल्याला हे असंच बघायला भेटणार आहे. पिंट्या याची सफेदी एवढी आहे ना, निरमा पावडर पण देत नसेल. क्या बात कर रहा है? पिंट्या मी जरा फोटो घेतोय प्लीज. इतना स्ट्रगल करने के बाद बर्फ दिखी भाई. असं टाक. हे भाई इकडे हँडग्लोव्स विकतायत. हँडग्लोव्सची क्वालिटी पिंट्या चांगली आहे. आतमध्ये बघ, तो वॉटरप्रूफ बोलतोय पण वॉटरप्रूफ नाही. हा आहे सब पाडला रे खाली. मला त्याला दिसायला नको पाडलाय तो. ये बड़ा वाला क्या? बड़ा सर हाँ कैसे जाते हैं उधर? घोड़े से? घोड़े से नहीं जाते, डर लगता है. डर लगता है, डर लगता है. हमारा घोड़ा यही है, हमारी बाइक. घोडा आमच्या वजनान खाली मरल. पिंट्या घेऊ काय रे? नको ना, देस त्याला. पिंट्याकडे हॉटेल्स वगैरे आहेत ना, प्रीमियम आहेत. सगळे सगळे प्रीमियम आहेत. हां आपण बघ ते हॉटेल्स बघितले ऑनलाईन, 9,000, 10,000, 5,000 हे सगळे इकडचेच आहेत. हे बघ इकडे आपल्या इंडियन आर्मीचं बेस कॅम्प आहे. इकडे 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 या साईडला. अले घोले तुगलुक तुगलुक तल, तुगलुक तुगलुक तल. आर्मी बेस कॅम्पला कुंपण बघा कसं आहे, वॉल कंपाऊंड. जबरदस्त. सेफ्टी सेफ्टी. जोझिला टनल प्रोजेक्ट. सो कालसारखंच आत्ता आमच्या बाईक्स आम्हाला थोडीशी तकलीफ द्यायला लागलेत. थोडा स्ट्रगल करतायत. स्पीड जास्त वाढवू नाही शकत, ॲक्सिलरेशन जास्त नाही देऊ शकत. मेंटेन स्पीड ठेवून हळूहळू जायचं आहे बस. तुम्ही बघू शकता हे डोंगर पोखरून हे रस्ते, म्हणजे घाट सेक्शन केलं आहे ह्याने. खाली पूर्ण वस्ती आहे, खाली नदी आहे. अंतर खूप जास्त आहे, खोल आहे. आणि या टोकावरच बघा हे सर्व हे ढाबे वगैरे त्यांचे. A few hours later. अरे भाई बर्फात आलो आपण पहिल्यांदा. मी इथून काढेन. अरे पहिल्यांदा अशा ह्या पहाडामधल्या जिवंत बर्फाला हात लावलाय. हे हात सुन्न पडतायत पण नाव बिव करतात रे. दे मला. इकडे आता इकडे बघाले 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 बाई इकडे बघाले. नेक्स्ट जाऊया. भरपूर पुढे चल शीतल. आयुष्यात पहिल्यांदा आम्ही असा जिवंत बर्फ, डोंगरावरचा जिवंत बर्फ हातात घेतलाय. तुफान एक्सपिरियन्स आहे, तुफान. आम्हाला वाटत होतं ही माती आहे, व्हाईट कलरच्या खड्यांची माती. गैरसमज होता. हा पिंट्या सरबरीत. मी मगापासून म्हणतोय त्याला बर्फ आहे बर्फ आहे. नाही,
माती आहे, बर्फ असा नसतो. हात लाल झाले आणि सुन्न झालेत, सुन्न पडले हात. त्यात पाऊस असल्यामुळे आम्ही हँडग्लोव्ज घालू शकत नाही, नाही तर हँडग्लोव्जची पूर्ण वाट लागेल भिजून. या लोकेशनपासून कारगिल ॲप्रॉक्स 100 किलोमीटर आहे. आणि हे 100 अरे त्या बर्फावर ना पिंट्या सूर्यकिरण पडलेत, सनलाईट पडलेत चांगली. तो असा चमकतोय ना जसं काय, अरे यार हिरा पण नाही चमकत असा चमकतोय तो हे बर्फ. हा भाई, हे नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे यार. आपण मरेपर्यंत नाही विसरू शकत हा एक्सपिरियन्स पिंट्या, लक्षात ठेव. आणि पुन्हा एवढं नक्की, मी लवकर येतो इकडे. या 2 वर्षात, पुढच्या 2 वर्षात मी इकडे परत येतोय. आणि यायचं भाई नक्कीच. आपल्या ग्रुपला पण घेऊन येऊ. आपला ग्रुप आला पाहिजे इकडे बस. वाईट नशीब कशाला म्हणतात माहिती मिनट्या? एवढ्या हाईटवर गाडी घेऊन यायचं आणि गाडी बंद पडते. ही बघ ना, हा ट्रक बंद पडलाय. हा जर ट्रक रिव्हर्सला आला तर डायरेक्ट तरी भाई. इकडे काय नाही, सेफ्टी रेलिंग्स वगैरे असं काहीच नाही इकडे. आई शपथ पिंट्या, अरे भाई काय पहाड आहेत रे यार हे. मी बोलतोय ना मागापासून, आपण बोलतोच आहे. प्रत्येक टर्नला काहीतरी नवीन आहे. माणूस बोर इकडे होणारच नाही रे. आता बघ, हा जर मी टर्न घेतला ना तर मला वेगळं काहीतरी बघायला भेटेल. येस, हे बघा जसं काय हे पहाड आपल्याला सांगतायत भाई, ये हा टर्न मार तुला इकडचा नजारा दाखवतो, तो टर्न मार तुला हे दाखवतो. वेलकम करतायत आपला, वेलकम. मन नाही रे राहत, खरंच मन नाही राहत. सगळं कॅप्चर करूचं वाटतं इकडे, सगळं म्हणजे एक मिनिट पण मिस करूचं नाही वाटत आहे. असं वाटतं सगळं जेवढी जर्नी आहे आमची सगळी रेकॉर्ड असावी. हायवेची खूप मस्ती घेतली आपण. आता रिअल स्ट्रगल, रिअल ॲडव्हेंचर चालू झालंय. हेच पाहिजे होतं आपल्याला. गेली 2 वर्ष आपण याच मोमेंटची वाट बघतोय की यार इकडे ऑफरोडिंग करायचं आहे बस. आपल्या गाड्या भले ऑफरोडर नाही आहेत, पण त्याच्यापेक्षा काही कमी पण नाही आहेत. इथे बाईक्स अजिबात मॅटर नाही करत. इथे मॅटर करतो फक्त रायडर, त्याचे स्किल्स. बस ड्रायव्हिंग स्किल्स आपले चांगले पाहिजेत, पेशन्स पाहिजेत आणि गाडी कंडिशनला पाहिजे बस. असं नाही की यार कुठली पण गाडी आणाल तुम्ही आणि इथे चालेल. आणि एवढं पण नक्की, तुम्ही बाईक आणाल इकडे, बाईक ओव्हरलोड करून पण नाही चालत इकडे. कारण ऑक्सिजनची इकडे वरती कमी आहे. आम्हाला तर नाही जाणवत आहे आत्ता तरी, पण बाईकला जाणवायला लागले. कदाचित एअर फिल्टर काढायची वेळ पुढे येईल. इथे नाही येणार, पुढे एअर फिल्टर काढायची वेळ येईल, पण ती येऊ नये. हा ना, ती येऊ नये. हे बघा, आम्ही इथून येतोय, इथून पूर्ण हा घाट सेक्शन आहे. घाट सेक्शन चढत येतोय. इथून ह्या कार एवढ्या म्हणजे एकदम छोट्याशा दिसतात, एकदम छोट्याशा. हा एवढा एरिया मोठा आहे, भयंकर मोठा एरिया हा. आपले नॉर्मल घाट हे नाहीच आहेत, उससे भी बुरा. अरे हे काय मध्येच, अरे म्हणजे याला कापून भाई इकडे बनवलंय. हा पूर्ण तोडलाय. हा पॉइंट आहे, झोझिला पास आहे हा. अरे झोझिला सोबत फोटो काढायचा आहे भाई. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी आलोय, पास आहे, त्याचं नाव आहे झोझिला पास. आत्तापर्यंत या पासबद्दल आम्ही यूट्यूबवरच ऐकलं आहे. आणि हा पहिला पास आहे जो आम्हाला मिळाला आहे. त्याची हाईट तुम्हाला मी सांगतो. भाई हे ग्लेशियर आहे, आता ग्लेशियर. इट्स कॉल्ड ग्लेशियर.
ह्याच्यामध्ये काय विषय माहिती का, पूर्ण हिरवे आहेत, ग्रे आहे, हिरवा कलर आहे, हिरवा पण नाही, शेवाळी शेवाळी. अरे किती उंचावर आहेत बघ उभे क्रॉस, हे मेंढ्या बघ. अरे बेकार आहे ते. अरे पळलं ना भाई, असं काय करताय. अरे तिकडे किती माणसं आहेत, तिकडे ऍक्टिव्हिटीज आहेत पिंट्या, ते बघ स्नो बाईक्स आहेत आणि माणसं चालत पण जातात, हायकिंग करतात. हायकिंग नो, मला नको, टाइमपास. इथे जाऊया जाऊया जाऊया, बोलत आहे ती, जाऊया. ये थांब मुख. सुजीला पास सोडल्यानंतर आम्ही आता एका ठिकाणी थांबलोय. पुढे आहे, त्याच्या आधीच थोडं थांबलोय, नाश्ता करूया काहीतरी. मी नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि ही मला वाटतं यांची हे आहे, कोशिंबीर बोलतो ना आपण तसं, कांद्याचं काहीतरी आहे. आणि काय सब्जी. हे कसं आहे, चांगलं आहे ना. सो नाश्त्यामध्ये आम्ही आलू पराठा, त्यांची कांद्याची एक चटणी होती, स्पेशल होती जरा, तिची चव जरा वेगळीच होती, मस्त होती. आणि स्पेशल कावा. चलो बाय, निकलते. आयुष्यात एक गोष्ट इथे येऊन कळली मला, पिंट्याचं कधी ऐकायचं नाही. सल्ले 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 देणाऱ्या मित्रांचं कधीच ऐकायचं नाही. ही बॉटल खाली होती, ठीक आहे चला, माखले बरीच चिखलाने, पण पाणी यातलं स्वच्छ आहे. हा पिंट्या बोलला वरती लावीला, वरती लावले तर हे बघा हे असं होतंय, आणि इकडे गेली की हँडल लागतोय. अरे नालायक रे नालायक, खालीच लावतो हिला, थांब. सो आता चलूया, आता जास्त कुठे थांबायचं नाही, बस भाई खूप झालं, अति झाला. अरे भारी आहे ना, ह्याचा फोटो काढ ना फक्त भाई, माझा फक्त फोटो काढ. लास्ट वन ब्रो. अजून एक बायकर्स आहेत भाई 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 भाई, ये क्या है भाई, ये क्या है. असं वाटतं कैलास पर्वत आहे ना. काय चमक आहे बघ ना, या चमक किती आहे बघ, ह्या याला चमक किती आहे बघ. मनाली मार्गे जाऊन हे सगळे कारगिल मार्गे आता तिकडे चाललेत. बरोबर बोललास तू, पहिल्यांदा काहीतरी चांगलं व्यवस्थित बोललायस. आता आम्ही त्या ठिकाणी आहोत, त्या जागेचं नाव आहे जोजिला वॉर मेमोरियल. टँकर्स आहेत इथे, मिसाईल लॉन्चर्स, आणि तिकडे टँक आहे तो बघा. जोजिला हो. हे आवाज कोणाचा होता, आणि मग ह्या साऊंडवरती जातात. हात लावायचा आहे रे मला ना, बघू दे कशा असतात, गरम असतात की गार असतात. हे इकडे इकडे पांडू, गरम असतात पिंट्या. अरे अरे हात लांब आहे ना, अरे जबरदस्त आहेत. ब्लँकेट ब्लँकेट, अरे भारी भारी. शिटी मारतायत. हे बघ आई आई आणि तिचं पिल्लू कुटुंब प्रेम जागा करतात. हा आर्मी बेस कॅम्प आहे इकडे, आणि इकडे थंडी खूप आहे. कारगिल पर्यंत रोड असाच असणार आहे. सो आज थोडा आम्हाला वेळ जाईल.
जसं आपल्याकडे कोकणात जांभा असतो ना, जांभा दगड, तसे इकडे भाई बर्फच बर्फ आहे. इधर बर्फ की कोई कमी नहीं है. चढाई आता संपलेली आहे. आता आपण हा झोझिला पासचा जो हा पट्टा एरिया आहे तो आपण आता उतरतोय सावकाश सावकाश घाट सेक्शनने. इथे यार बऱ्याचशा हिमालयनच आहेत. हिमालयन ही बनलेच यासाठी. आपली पण गाडी काही कमी नाही यार. येस. ओ सगळे बायकर्स इकडून दिसत आहेत आम्हाला. तुम्हाला सांगू, आम्ही जेव्हा दिल्लीमधून निघालो ना, आम्हाला 2 ते 3 बायकर्स फक्त मिळाले जे पुढे लडाखसाठी जम्मू मार्गे जात होते. ओके. आम्हाला आणि आत्ता जेव्हा आम्ही इथे आलो आहे, जोझिला पासला आलो आहे, किंवा असं म्हणेन मी सोनमर्ग जेव्हा क्रॉस केला आम्ही, त्यानंतर आम्हाला बायकर्स दिसायची सुरुवात झाली. इकडे जाणारे कमी आहेत. लेह साईडला जाणारे, म्हणजे जम्मू रोडने लेह साईडला जाणारे रायडर्स कमी आहेत. पण वाया मनाली करून जम्मूकडून दिल्लीकडे जाणारे आम्हाला रायडर्स खूप दिसलेत. सो ते उलटा रूट करून येतात. असा त्या उलट्या रूटला थोडीफार रिस्क असतेच ऑक्सिजनची. ती रिस्क आम्हाला घ्यायची नव्हती, कारण आम्हाला पहिल्यांदा आमच्या फॅमिलीने एवढा सपोर्ट करून पाठवलं आहे. सो आणि इथे यार जवळपास मेडिकल वगैरे असं काहीच नाही, हॉस्पिटल, दवाखाना. सो तुम्हाला तुमची काळजी स्वतःलाच घ्यायची आहे. या भागात सगळीकडे सनलाईट पोचत नाही. सनलाईट म्हणजे सूर्याची जी किरणं असतात ना, आपल्या गावाला कसं सगळीकडे ऊन ऊन, तसं इकडे नसतं. आता तो समोरचा डोंगर दिसतोय, तिकडे सूर्याची किरण आहेत. आता थोडा सूर्य आणखी इकडे झाला टिल्ट की तिकडून दुसऱ्या डोंगरावर शिफ्ट होतील. त्यामुळे इथले जे नजारे असतात ना, आणखी आकर्षक बनतात या गोष्टीमुळे. अरे पिंट्या आणि मुक्या गेले वाटतं पुढे. मी फोटोच्या नादात मागे राहिलो. कोई बात नाही. इकडे कशाला आलोय मी? मेमरीज गोळा करायला आलोय. सो डेस्टिनेशनला थोडासा वेळ गेला तर मला काय एवढं फरक पडणार नाही. आय थिंक आपण कारगिलमध्ये एंटर केलं आहे. इथे चेकपोस्ट आहे. कारगिल इथून 80 किलोमीटरवर आहे आणि इथे खूप मोठा जाम लागला आहे. गेले 10 मिनटं आम्ही या जाममध्ये अडकलो आहे. बाईक जायला पण चान्स नाही आहे. याची आयडिया नव्हती पिंट्या आपल्याला. नाही, मला अजिबात आयडिया नव्हती की हा एवढा ट्रॅफिक आपल्याला भेटेल कारगिलला जाताना. ये चिकटून ये बरोबर. ट्रॅव्हलरला मागे काढली आपण. आईला भाई, हा आर्मीचा ट्रक बघ. याची फक्त टायर बघा तुम्ही, बाकी काहीच बघू नका. अब मजा आ रहा है भाई, असली ऑफ रोड का. यस यस. चला ये, सुटलो आपण. या आता ते यालाच म्हणतात. मस्त. आता बघ कसं भारी वाटतंय. हॉर्न देता पिंट्या, हॉर्न देते आणि सावकाश आहे. हा तेच, त्यांचीच भीती आहे, बाकी काय वाटत नाही. सोबत टेम्पोवाले पण आहेत. जिद्दी मुंडा, काय करशील याला. नदी येऊ कुठला बाईकवाला आहे? अहो मागे आहे तुझ्या बरोबर.
असंच धर, असंच धर, धर असंच, धर असंच. देऊ देऊ. असं वाटतं हा इकडचा डोंगर बघ. हा डोंगर आहे ना, असं वाटतं की कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावर. जबरदस्त आहे. जसं यूट्यूबला बघून आलोय ना आम्ही, तसंच आहे भाई. अरे काय साईज आहे रे यांची पिंट्या, जबरदस्त साईज आहे, जबरदस्त. ही यांच्यावर बर्फ जमा होतो पिंट्या याच्यावर. हा तो बघ ना, व्हाईट बघतो बघ त्या साईडला, पण कमी, एकदम कमी. होय. छोड़ आए वो हम गलिया, अब हम आए सूखे सूखे में. पण जरी इकडे सुकं सुकं जरी असलं ना पिंट्या, तरी वातावरण थंडच राहणार. वेलकम टू लडाख. पिंट्या, अरे वेलकम टू लडाख. हा अरे हा लडाख एरिया आहे. हा कारगिल लडाख मध्ये पडत असणार आहे बरोबर. भाई लडाख तरीच बोलतोय, हे डोंगर, ही वाईब, ही माती, हे काहीतरी वेगळंच दिसतंय, लडाख सारखंच दिसतंय. सेक्सी आहे. मला इथे आडवा झोपून फोटो काढायचा आहे, मला आडवा झोपून फोटो काढायचा आहे. सुसू ब्रेक. आई शपथ भाई, भाई एक नंबर आहे, एक नंबर सीन आहे हा. नाही मी नव्हता बघितला हा रोड. जबरदस्त आहे. वर्थ इट आहे रे इथे येणं, वर्थ इट आहे. इथे आल्यावर तहान भूक सगळं मरतं, बॉडी फ्रेश राहते. किती पण तुम्ही दिवसभर राईड करा, काही करा, थकावट अजिबात जाणवत नाही तुम्हाला. आता जर आपण लडाखमध्ये जाऊ बरोबर, आता कारगिल, लेह आणि पँगॉन्ग, आणि रिटर्न येताना मनाली शिमला, एवढंच बाकी आहे. मग जायचं भाई आपापल्या घरी, आपापली कामं जे आपण सोडून आलोय 15 दिवसांसाठी, तीच जाऊन करायचे आहेत. सगळं आठवणार आहे. हे सगळं काय लवकर मेमरीमधून जाणार नाही आहे. आपण आत्ता ज्या एरियामध्ये आहोत त्या एरियाचं नाव आहे द्रास. सॅल्यूट आहे भाई, सॅल्यूट आहे. मला माहिती आहे बाईकला आपला जाम राग येत असेल, खूप राग येत असेल, कारण त्यांना जिथपासून आम्ही मुंबईला ट्रान्सपोर्ट केले ट्रेनमध्ये, तिथपासून आत्तापर्यंत वॉशच केलेली नाही. आम्हाला वॉशिंग सेंटर मिळालंच नाही, आणि आम्ही शोधण्याचा पण प्रयत्न नाही केला, कारण आम्हाला व्हायचा लेट खूप. इधर पॉइंट है ना, पॉइंट है ना, पॉइंट देखने के लिए पॉइंट. है. अच्छा ओके.
हनुमान टॉप. मनमन टॉप. ओके, येतो सर. लामोचेन व्ह्यू पॉइंट, कारगिल वॉर रेमेन्सेस. काय आपण जायचं रे कारगिल. असं भाई सैनिकांच्या बाबतीत काय असलं ना, हे सगळं टाकूसं काय वाटत नाही. हा चालेल ना भाई. अरे यार थांब, तिला हात लावायचा होता मला. तिला काय देऊ रे? हड चॉकलेट चॉकलेट. शेट, इथं येतो ना म्हटल्यावर आपण काहीतरी घेऊन यायला पाहिजे. पिंट्या कसली गोड होती रे मुलगी ती. अरे हा भाई, हा कोण आहे? भारी भारी भारी. बाय. बरं झालं आपण इकडे आलो पिंट्या, बरं झालं. कंटेंट आहे भाई, कंटेंट आहे. हा चाल. अरे अरे येऊ धावत येतात खाली. अरे ना काय करू? तू तू आयसो, तू बघा, तू बघा, आता बघा, आता बघा. बाय बाय. तू बघ, अरे तो वरती होता, वरती डोंगरावर. हा भाई धावत उड्या मारून खाली आलाय. काय नजारे आहेत रे. जाऊ. ओके सर, थँक्यू. साधं गाव आहे रे, एकदम छोटूसं गाव आहे. तू नोटीस केलंस काय, इथे ह्या गावातली जी मुलं आहेत ना, त्याचे गाल पण लाल लाल आहेत एकदम टोमॅटो सारखे. हा व्ह्यू पॉइंट आहे, व्ह्यू पॉइंट. वरून सगळं पूर्ण आपण जिथून आलो ना, तो पुरा दिसणार एरिया वरून. बाय बाय. बाय बाय. अरे बापरे, अरे बापरे. काय नजारा आहे यार. ह्या गावाचा नजारा इथून बघायचा फक्त बस. आम्ही मगाशी इथे होतो, द्रास विलेज मध्ये. इथे होतो आणि इथून ह्या सर्व रूटने, हे बघा हे सगळे रूट करून आता आम्ही वरती आलोय. आर्मी वाले आहेत काय? वरती जाता येतं काय? ऊपर आ सकते? ओके ओके, या येऊ शकतो. चल. आता आपण जे पॉइंट त्या व्ह्यू पॉइंट मध्ये बघितले, ह्या व्ह्यू पॉइंट मध्ये ते आपल्या समोरच आहेत. बात्रा पॉइंट, इंडिया गेट, हेल्मेट पॉइंट, हे सगळे त्यांचे पॉइंट्स आहेत. आणि कारगिल वॉर इकडेच झाला होता. जबरदस्त आहे. आम्ही आता द्रास विलेज पासून व्ह्यू पॉइंटला आलोय. बेकार थंड वारा आहे, थंड वारा. आणि या व्ह्यू पॉइंटला तुम्ही बघू शकता टोलोगिंग टॉप, गन हिल, टायगर हिल, रॉकी नॉब. सो आत्ता आम्ही ज्या पॉईंटवर होतो तो पॉईंट आहे 11,500 फीटवर. ते अलाउड नव्हतं आर्मीवाल्यांसोबत फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला, पण आमच्यासोबत ते खूप बोलले आणि खूप चांगलं बोलले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. त्यांना नेटवर्क येत नव्हतं त्यांच्या मोबाईलला. त्यांचा मोबाईल घेऊन जाऊन त्यांचा मोबाईल घेऊन यूट्यूब चालू करून माझं चॅनल सर्च करून मला सबस्क्राईब केलं त्याने. आता आम्ही हा घाट सेक्शन उतरतोय. हा उतरल्यानंतर आम्ही पुन्हा द्रास विलेजमध्ये पोहोचू. 2 hours later. सो
अजूनही आम्ही द्रासमध्येच आहोत. इथे कारगिल वॉर मेमोरियल जे आहे एक्सप्लोअर केलं आम्ही आतमध्ये, बट आतमध्ये काही ठिकाणी शूट करायला देत नाहीत. सो आम्ही फक्त बघितलं आणि तेवढ्यात पाऊस पडायला लागला. खूप म्हणजे एवढा बेकार. आणि या पावसातून राईड करायचं मन अजिबात नाही करत. सो आम्ही इथेच राहायचा प्लॅन केला होता. तेवढ्यात सूरज देवता आले आणि आम्हाला इशारा दिला की भाई जा तुम्ही, ऑल सेट. आता काय पावसाला पडू देणार नाही मी, तुम्ही पुढे जाऊ शकता. सो हा इशारा आमच्यासाठी काफी आहे. सो आत्ता आम्ही चाललो आहे कारगिलमध्येच. जे आमचं आज डेस्टिनेशन होतं तेच आम्ही कंप्लीट करणार आहोत. 2 hours later. सो आता वाजलेत रात्रीचे 8. सो मित्रांनो, तर रात्रीचे वाजलेत 8. आम्ही पोचले कारगिल सिटीमध्ये. कारगिल सिटीमध्ये एंटर करतानाच हॉटेल ओनर्स जे असतात, पावती वगैरे फाडतात, त्याने मला रूमसाठी विचारलं. रूमचा रेट त्याने आम्हाला 1500 रुपये सांगितला, पण आम्ही बार्गेन करून 1000 रुपयात रूम डन केले आणि आम्ही आता रूममध्ये आमचं सामान शिफ्ट केलं आहे. उद्याचं डेस्टिनेशन आपलं असणार आहे कारगिल टू लेह. 225 ते 245 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे उद्या. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करून लवकरच जाऊ, म्हणजे आम्हाला लेह सिटी एक्सप्लोअर करता येईल. सो आत्तापर्यंत जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.